सरपंचांनी इतकं मोलाचं काम त्यांच्या गावासाठी केलेलं आहे. मला अगदी छोटे छोटे प्रश्न विचारायचे आहेत. ताई, तुमचं शिक्षण किती माझं झालं? एक शिक्षण किती झालं? एक मिनिट, माझा एक प्रश्न होता मंत्री साहेबांना. मंत्री साहेब या ठिकाणी आले. गेल्या वर्षी साहेब तुम्ही ओतूर या ठिकाणी कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून आंदोलन केलं होतं. तर माझी अशी विनंती आहे का तुम्ही स्वतः आता मंत्री झालात तर कांद्यावर काहीतरी ठोस निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे. अगदी शेवटचे एक दोन प्रश्न दोघींना. तुमचं शिक्षण किती झालं? माझं B.Com झाले. वा. आणि मोस्टली महिला सरपंच असली तर पतीच हा सरपंच असतो त्या गावचा, तसं तुमच्या बाबतीत आहे का? नाही, अजिबात नाही. माझे पती इरिगेशनमध्ये कामाला आहे, त्याच्यामुळं त्यांचा माझ्या कारभारात येण्याचा काही प्रश्नच उरत नाही. फायनल कमेंट. आमचंही पण आहे, म्हणजे ते आता कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये काम करत असल्यामुळं त्यांचं क्षेत्र वेगळं आहे, माझं क्षेत्र वेगळं आहे. तुला काय करायचंय ते तू गावात जाऊन करायचं, मी काय तुझ्यामध्ये लोडवोड करणार नाही. वा. आणि असंच असायला हवं प्रत्येक गावामध्ये. महिला सरपंच देखील इतक्या कार्यक्षमपणे काम करू शकते हे या दोघींनी दाखवून दिलेलं आहे. या चर्चासत्रातून योग्य ते मुद्दे सरकारपर्यंत देखील पोहोचतील, जनतेपर्यंत देखील पोहोचलेले असतील अशी आपण अपेक्षा करूया. ऐका ना बोला. मॅडम, मला एक